सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कुष्मांडा देवीचा मंत्र। सूरा संपूर्ण कलशं रुधिराप्लुप्तमेव च दधाना हस्तपद्माभ्यां कुष्मांडा शुभदास्तु मे। कुष्मांडा देवीचा आशीर्वाद आपणा सर्वांवर सदैव राहो। नमस्कार। शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपणा सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा। आज नवरात्रीचा चौथा दिवस। आजचं देवीचं जे रूप आहे ते आहे देवी कुष्मांडा। देवी कुष्मांडा ही सर्व रोगांपासून आपलं रक्षण करणारी, सौख्य देणारी, यश देणारी अशी ही देवी, सर्व आयुधांनी सज्ज असलेली अशी ही देवी। या देवीच्या हातामध्ये अमृत कलश आहे। या देवी सर्व भूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। देवी अमृत कलश घेऊन उभी आहे। म्हणजे बघा, आपल्या मानवांच्या आयुष्यामध्ये अमृत कलश आपल्याला कधी प्राप्त होईल? सत्संगतीने आपल्याला अमृत कलश प्राप्त होऊ शकतो। आपल्या अनेक संत महंतांनी याविषयी आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला। एकनाथांनी सांगितलंय, सत्वाचा उतारा लावून अवघा तमोगुण आपण बाजूला सारू शकतो। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो। आज या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर सुप्रियाताई जोशी या आपल्याला सत्संगाचं महत्त्व सांगणार आहेत। नर्मदा परिक्रमा करत असताना त्यांना सत्संगातून काय गवसलं याचे अनुभव त्या मांडणार आहेत। तसं तर त्या वेगवेगळ्या माध्यमातून स्वतः व्यक्त होत असतात, लिहित असतात आणि संत साहित्याचा त्याचा खूप चांगला अभ्यास आहे। शिवाय ताई आकाशवाणीवर त्यांचे विचार मांडत असतात आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचत असतात। तर आपण ताईंना ऐकूया, त्यांचं काय मत आहे, त्यांना काय वाटतंय, नेमकं सत्संगाचं महत्त्व काय आहे याविषयी त्या बोलतायत आपल्याशी। तर आपण त्यांनाच ऐकूया। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। आदिशक्ती जगज्जननी करवीर निवासिनीच्या चरणी सादर वंदन। सत्संगती आणि सत्संग यावर अल्पमतीनुसार थोडंसं चिंतन। माध्यम अर्थात सुप्रियाताई म्हात्रे। तीर्थांचा असा नियम आहे की जोपर्यंत तीर्थाच्या ठिकाणी संत समागम सत्संग घडत नाही तोपर्यंत तीर्थयात्रेचे फळ मिळत नाही। या वाक्यानं लक्ष वेधून घेतलं। विचार प्रक्रिया सुरू झाली। निमित्त होतं पहिल्या नर्मदा परिक्रमेचं। दक्षिण तटावरून परिक्रमा उचलली होती। वाटेत पोईच्याच्या स्वामीनारायण मंदिरात पोचलो। विशाल परिसर आणि त्या परिसरामध्ये भागवतातली प्रत्येक कथा साजिवंत झालेली। बरोबरच्या ज्या भगिनी होत्या त्यांची त्याच्यावर जोरजोरात चर्चा सुरू झाली। त्यांचं नुकतंच भागवत ऐकून झालं होतं आणि माझ्या मनात मात्र लहानपणापासून ऐकलेल्या कथांची उजळणी सुरू झाली। बहुधा ही मैयाचीच काहीतरी योजना असावी, संकेत असावा। मैया किनारी मला सहवासातून असा सत्संग घडत होता। चालता चालता तटावरच्या लोकांचा सेवाभावही अगदी मनामध्ये रुजत होता। किनाऱ्यावरच्या मंदिरातून कुठे अखंड तुलसी रामायणाचा पाठ, कुठे अखंड रामधून, कुठे भागवताचा सप्ताह, कुठे नर्मदा पुराण। वातावरणातली पवित्र स्पंदनं मनावर जादू करत होती। अशा वेळेला आणखीन एक विचार मनामध्ये आला की कुठेतरी या भागवत प्रसादीचा योग आला तर, आणि ऐकलं मैयाने आणि तो प्रसाद मिळाला। किती मिळाला? आयुष्यभर पुरेल इतका प्रसाद मिळाला। आणि त्यानंतर जणू मी भागवताच्या प्रेमातच पडले। 2016 साली परत परिक्रमा उचलली। काही काळ नियमित चालणं झालं, पण एका थकलेल्या सखीच्या मनामध्ये विचार आला, आता पाठपिशव्या घेऊन चालणं होत नाही आहे, पिशव्या ठेवायला एखादी गाडीची सोय झाली तर। आणि तसंच झालं।
एका माऊलींनी ती परिक्रमा आयोजित केली होती. गाडीमध्ये पाठपिशव्या आणि चालत राहायचं आणि आम्ही त्यांच्यामध्ये सहभागी झालो. ती परिक्रमा तशी सुरू झाली आणि परत एक सत्संगाची संधी सामोरी आली. ज्या माऊलींनी ती परिक्रमा आयोजित केली होती ते दर मुक्कामी एखादा अभंग घ्यायचे आणि अत्यंत सुंदर निरूपण करायचे. कितीही दमलो असलो तरी ते निरूपण कानातून थेट हृदयात असं झिरपत जायचं. आणखीन गोडी उलगडायला लागली, आणखीन गोडी लागली. शेवटी हा सत्संग आहे ही तिचीच कृपा. संगती सज्जन कथा निरूपण, संगती सज्जन कथा निरूपण, सगुणे निर्गुणे पाविजेते. सर्वप्रथम सगुण भक्ती, मग हळूहळू निर्गुणाकडे वाटचाल. अहो पायऱ्या आहेत या. हा जीव अबोध, फारसा अनुभव नसलेला. एक एक पायरीच हळूहळू वर चढायला पाहिजे. अडखळला, पडला, ढळला तर त्यामुळे सगुणाची भक्ती तेणे होय मुक्ती, ऐसे वेद श्रुती बोलताती. भक्ती विणे जगा कदा जीव पावियेगा, हे वाक्य सज्जन अंतरीचे. हे मनामध्ये दृढ झालं. असा हा कथेचा महिमा. कथा म्हटलं की आबालवृद्धसुद्धा सगळेजण अगदी कान टवकारतात. हा जीव सुरुवातीला लौकिकातल्या कथांमध्ये छान रमतो, मात्र समज आली की तो लौकिकातल्या कथामध्ये न रमता कृष्णचिंतनात रमायला लागतो. परिक्रमा पूर्ण करून येताना भागवताचे वेध आणि वेळ घेऊनच घरी आले. जोडीदाराच्या व्यासंगामुळे घरात वैचक ग्रंथांचा सत्संग घडत होता. त्यात भर पडली आणि माझ्या भजनाच्या बाईंनी प्रकाश जोशींचं 7 दिवसाचं पारायणाचं भागवत दिलं. छोटी छोटी पुस्तकं आहेत ते. मग त्याचं पारायण झालं. मग एका मैत्रिणीकडे भागवताचा योग आला आणि मग श्रवण भक्ती सुरू झाली. भागवताच्या परीक्षा दिल्या आणि कृष्णानं कुठंतरी बोट धरलंय असंच वाटायला लागलं. मानसिक पार्श्वभूमी छान तयार होत होती आणि मग एका लेखाच्या निमित्ताने हाती आलं एकनाथी भागवत. हा भाष्यग्रंथ म्हणजे मराठीतील भागवत भक्तीचं महापुराण. श्रीमद भागवताच्या 11 स्कंधावरची ही टीका एकनाथांनी फक्त एकाच 11व्या स्कंदावर 18,798 ओव्या इतकी विस्तृत टीका लिहिलेली आहे. 31 अध्यायामध्ये. मूळ संस्कृत भागवत बघा हां, मूळ संस्कृत भागवतात 12 स्कंध असून त्यातली ओवी संख्या 18,000 आहे आणि फक्त 11 स्कंधावरचा भाष्य करणारा हा ग्रंथराज एकनाथ महाराज त्याच्यामध्ये 18 ओव्या 18,798 इतक्या ओव्यांची निर्मिती करतात. म्हणजे त्याची महत्ता लक्षात यायला पाहिजे. आणि अभ्यास सुरू झाला, शांतपणे समजावून घेऊन वाचन सुरू झालं आणि 12व्या अध्यायापर्यंत आले आणि 12व्या अध्यायामध्ये 24व्या ओवीनं लक्ष वेधलं. 24व्या ओवीमध्ये भगवंत अगदी स्पष्टपणे सांगतात, अत्यंत गुह्य गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगतात की मी कसा वश होऊ शकतो. बघा, फार मोठी गुह्य गोष्ट आहे. मी कसा वश होऊ शकतो आणि त्याचं वर्णन महाराज इतकं सुंदर करतायत. भगवंत सांगतायत, अरे मला प्राप्त करून घेण्यासाठी अष्टांग योग, नित्यानित्य विवेक, अहिंसावादी धर्म, वेदाध्ययन, पंचाग्नी साधन, कृच्छ चांद्रायण व्रत, विरक्ती, संन्यास, श्रोत्रकर्म, कर्मानुष्ठान, गोदान, भूदान, अनेक व्रत, वैकल्य, उपास, तापास, हे सगळं करूनही मी सापडणार नाही. अश्वमेध, राजसूय यज्ञ, यागादी कर्म, मंत्रपठण, तीर्थयात्रा, तीर्थांमध्ये पवित्र तीर्थांमध्ये स्नान,
यमनियमानी साधनांनी मी प्राप्त होईन याची पण खात्री नाही. मग पण संत समागमाने सत्संगतीने माझी प्राप्ती निश्चित होईल. हा मी अत्यंत अल्प भाग इथे सांगतेय. हा पूर्ण म्हणजे ह्याच्यावर पूर्ण विवेचन करायला अख्खं आयुष्य पुरणार नाही आहे. ही फक्त एक छोटीशी किल्ली. इथे दृष्टांतच द्यायचा झाला तर कुंभार माशी आणि आळीचं ते दृष्टांत देऊन ते सांगतायत. कारण कुंभार माशी आणि कुंभार माशीचं चिंतन करता करता आळीची देहस्थितीच पालटून जाते आणि ती कुंभार माशीसारखीच व्हायला लागते. संत समागमामुळे साधकाच्या सगळ्या इतर संगांचा नाश होतो आणि तो माझ्यासारखा होतो. सत्संगाने भक्त माझ्यापर्यंत येऊन पोचतात. कारण मी वर सांगितलेली जी साधनं आहेत त्या प्रत्येक साधनामध्ये काही ना काहीतरी खोट आहे, काही ना काहीतरी कमी आहे. ती कधी अभिमानाने मलिन होतात तर कधी त्यात सातत्य राहत नाही. कधी विवेकाचा अडसर येतो. व्रत, वैकल्य, यज्ञ याच्यामध्ये विघ्न येऊ शकतात. मात्र हा जीव कसाही असू दे, जड, मूढ, सत्व, रजतम गुणयुक्त, पण तो सत्संगाने बदलतो आणि माझ्यापर्यंत येऊन पोचतो हे निश्चित. सामान्य माणसाचं आयुष्य हा असा सत्संग आणि संत समागम घडला की बदलायला सुरुवात झालीच म्हणून समजा. आपले जगणे फक्त लौकिकापुरते नाही याची जाणीव झाली. पारलौकिकाची ओढ लागायला लागली की देहबुद्धीचा विचार हळूहळू मागं पडायला लागतो. सतत संसारातल्या चिंता, काळजा, हवंची हाव कमी व्हायला लागते. थोडा वेळ तरी मन ईश्वर चिंतनात रमायला लागतं आणि हळूहळू या सत्संगतीने संत समागमाचे योग येतात. आयुष्य बदलायला लागतं. देहबुद्धी ते आत्मबोधे त्यजावी. देहबुद्धी ते आत्मबोधे त्यजावी. सदा संगती सज्जनाची धरावी. हे धोरण मात्र अनुसरायलाच हवे. संत कोण? तर संत जे भगवंताचा अवतार आहेत ते संत. कारण एवढ्या सगळ्या जरी अंशरूपातमध्ये आपण भगवंताचे असलो तरी आपल्या मनातली दूर करायला पाहिजेत. आणि एवढा भगवंत कुठे कुठे धावणार, म्हणून त्यांनी संतांची नेमणूक केलेली आहे. आणि मग संतांचा आश्रय घेणारा संतच बनतो आणि मग त्याला भगवंत गवसतो. ऐकायला खूप सोपं आणि अनुसरायला अत्यंत कठीण असं हे ज्ञान. मग सत्संग म्हणजे काय? तर सत म्हणजे शुद्धता, सत्य, आणि संग म्हणजे त्याचा सहवास, त्याची संगत. आता याच्यातून घडणाऱ्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात घ्यायच्या. सत्य, ईश्वरी तत्व यावर सत्य, ईश्वरी तत्व यावर चर्चा घडायला लागतात. आध्यात्मिक मार्गदर्शन मिळायला लागतं. नामस्मरणाकडे कल वाढायला लागतो. नानाविध साधनांनी जे साधत नाही ते संत सहवासाने साधायला लागते. म्हणजेच सत्संगाला सुरुवात झाली. परमार्थ अंगीकारलेला आहे, पण संसारही करायचा आहे आणि तो यथा न्यायाने करायचा. त्याच्यामध्ये अडकायचं नाही. प्रलोभनांना बळी पडायचं नाही. प्रेम आत्म्यावर करायचं आणि दया, क्षमा, शांती अशा गुणांचा अवलंब करायचा. प्रत्येक गोष्ट विवेक जागृत पाहिजे. प्रत्येक गोष्ट विवेकाने करायची, सजगतेने करायची. मग तो भेटणार, नक्की भेटणार. मग ज्ञानोबा माऊली आपल्या प्रख्यात अभंगात म्हणून
म्हणून ठेवलं आहे. आपण बाहेरच्या त्या संगीतामध्ये वगैरे रमतो, आपला गाभा बघायचा राहूनच जातो. बघा, अवघा संत समागमो प्रकटला आत्मारामो. ज्ञानेश्वर माऊली सांगतायत, संत समागम घडला आणि हृदयामध्ये साक्षात आत्माराम प्रकटला. आत्मारामाची प्रचिती आली आणि इतर मंडळींचेही तेच अनुभव. नंद यशोदेला, गोपगोपांना, गोपबालकांना सुद्धा प्रत्यक्ष परमेश्वराचा संग लाभला. अर्थात त्यांचा अधिकारही तेवढा मोठा होता. इथे कृष्णोपनिषदाचा संदर्भ फार महत्त्वाचा आहे. आणि मग काय झालं तर भगवंतांनी सुष्टासह दुष्टांचा सुद्धा उद्धार केला. गजानन विजय पोथी 13वा अध्याय 4थ्या ओवीत याचा उल्लेख येतो. दुष्ट ऐशा कालियाला, यमुने माझी तुडवूनी भला, रमणद्वीपा धाडीला, गोप निर्भय करण्यास. परमेश्वराचा संग लाभला आणि गोप बालकांसह कालियाचा सुद्धा उद्धार झाला. आता आणखीन एक सत्संगाची गोष्ट आपल्या देवर्षी नारद मुनी आणि विष्णू भगवंतांच्या संदर्भातली. भगवंतांकडे गेलेले आहेत देवर्षी, आणि देवर्षी भगवंतांना अशी विनंती करतायत, भगवंत मला जरा सत्संगाचा महिमा सांगितलात तर बरं होईल. भगवंत हसले, म्हणले तुम्हाला आणि सत्संगाचा महिमा सांगा ना. मग ते म्हणाले ठीक आहे ठीक आहे. समोर एक चिंचेचं झाड दिसतंय, त्या झाडावर एक सरडा आहे. बघा, हा प्रत्येक वेळी रंग बदलणारा सरडा, येईल तशा परिस्थितीला तोंड देणारा, रंग बदलणारा सरडा, तो त्याला जाऊन विचार, तो सांगेल तुला. देवर्षी भोळेपणाने सरड्याकडे गेले आणि सरड्याला विचारतायत, मला भगवंतांनी पाठवलं आहे, मला जरा सत्संगाचा महिमा सांगता का? टपकन सरडा खाली पडला, गतप्राण. कासावीस झाले देवर्षी, परत आले. भगवंत असं कसं झालं? असं झालं. मिस्किन आहेत हं भगवंत, आणि नारद मुनी पण मिस्कले. मग असं कर, समोर सावकाराचा वाडा आहे, त्या वाड्यात आहेत शुक सारिका पिंजऱ्यांमध्ये बंदिस्त, त्यातल्या एखाद्या जाऊन पोपटाला विचार सत्संगाचा महिमा काय, तो सांगेल. हो गेले. नारायण नारायण, पोपट महाराज भगवंतांनी पाठवलं आहे मला, आणि जरा सत्संगाचा महिमा सांगा ना. जसा सरडा पडला तसेच आमच्या पोपटाने पण डोळे फिरवले, तोही गतप्राण झाला. इकडे नारद मुनी देवर्षी कासावीस, ते परत आले. भगवान तेच घडलं असं म्हणतोस? ठीक आहे. पुढच्या नगरामध्ये अरे तिथे फार मोठा उत्सव सुरू आहे, पुत्रजन्म झाला आहे राजाला, आणि सगळीकडे उत्सवाचं वातावरण आहे, तू तिथे जा आणि इथे विचार की काय आहे सत्संगाचा महिमा. ए बाबा, काय भगवंता काय सांगताय तुम्ही, आफत येईल माझ्यावर. मुनी जा तुम्ही. आणि भगवंत गेले. तिथे नारद मुनी पोचलेले. नारद मुनी आले म्हटल्यावरती सत्कार झालेला आहे, वाद्यपूजा झालेली आहे, उत्तम स्वागत झालेलं आहे. आणि मग ते बाळ बघायला त्या राणीच्या दालनामध्ये गेलेले आहेत. अत्यंत छोटंसं नुकतं जन्मलेलं बाळ, त्यांनी डोळे उघडलेले आहेत आणि ते नारदांकडे बघून गोड हसतंय अगदी. एक 2 दिवसाचं बाळ नारद मुनींकडे गोड बघून हसलेलं आहे. आणि मनातल्या मनात देवर्षी त्याला विचारतायत, बाळा मला भगवंतानी आपल्याकडे पाठवलं आहे, तर मला सत्संगाचा महिमा सांगाल का? ते बाळ डोळ्यांनी बोलत होतं आणि देवर्षी नारद ते ग्रहण करत होते. बाळाने सांगितलंय, चंदनाला आपला सुगंध आणि अमृताला आपली माधुरी माहीत नसते, हेच खरं. तसेच तुम्ही तुमचा महिमा जाणत नाही, हे खरं आहे का? खरं तर
तुमच्याच काही क्षणांच्या संगामुळे, सान्निध्यामुळे माझे कितीतरी जन्म टळले आहेत आणि मला राजवाड्यामध्ये मनुष्यजन्म मिळाला आहे. हाच आहे सत्संगाचा महिमा. आता भागवताच्या प्रेमामुळं मी परत भागवतातल्या एका छोट्याशा गोष्टीकडे वळते आहे. पण ही गोष्ट छोटीशी नाही आहे. याच्यातून जो बोध घ्यायचा आहे तो खूप मोठा आहे. गोकुळातल्या लीला संपल्या आणि राजपाठ सांभाळायला मथुरेमध्ये आलेले आहेत. दुष्ट कंसाचा, दुस्संगाचा नाश भगवंतांनी केलेला आहे. आणि राजपाठ सुरू झाल्यामुळे ऐश्वर्य, जबाबदाऱ्या सगळा हेच बदललं आहे, वातावरण बदललं आहे. एका संध्याकाळी भगवंत गवाक्षामध्ये उभे आहेत. नजर दूरवर कुठेतरी लागलेली आहे आणि पाठीमागून उद्धवजी येत आहेत. गवाक्षातून दूर नजर फिरवलेले कान्हाजी जरा वळून बघतायत आणि उद्धव म्हणतायत, देवा, इथे आपला जीव रमत नाही आहे का? असंच मला काहीतरी दिसतंय. तुम्ही संध्याकाळच्या फराळालाही हात लावलेला नाही आहे. कान्हाजी एकदम कासावीस झालेत आणि त्यांनी उद्धवजींना सांगितलं आहे, उद्धवा, तू तर माझा अंतरंग सखा. अरे, इथं जीव रमत नाही रे माझा. गाई गुरं घेऊन संध्याकाळी जेव्हा मी घरी यायचो त्यावेळेला मैया वाट बघत असायची आणि आरजवून विचारायची, कान्हा, लोणी भाकरी देऊ का? दही पोहे देऊ का? काय खाणार आहेस आज तू? का दूध देऊ तुला? आणि मी काहीतरी खाल्ल्यावरच मग मैया अन्न ग्रहण करायची. आणि इथं तर सगळा कोरडा व्यवहार आहे रे. सगळं आहे पण खा म्हणणारं इथं कोणी नाही आहे. त्यामुळं माझा जीव अजूनही तिथेच गोपी, नंदबाबा इकडेच पिंगा घालतोय. माझं मन रमत नाही आहे. तू असं करशील का? तू जरा जाशील का? गोपी, माझी गाई गुरं यांची जरा खुशाली विचारून येशील का? आणि हो, तू त्यांना नक्की सांग की कान्हा येणार आहे. आणि बघ बरं, हे बघा, उद्धव हे ज्ञानी आहेत आणि कंसाच्या दुस्संगामध्ये त्यांचं आत्तापर्यंतचं एकंदरीत सगळं आयुष्य गेलेलं आहे. वरवर पाहता खरं तर हा अत्यंत साधा प्रसंग आहे. इथे भक्त दोन्हीकडच्या भक्तांची काळजी करत आहेत. उद्धव ज्ञानी आहेत, त्यांच्या ज्ञानाला भक्तीची जोड नाही आहे. ज्ञान म्हणजे अभिमान तिथे वस्तू आहे आणि भक्तिरहित ज्ञान हा अहंकार पोसतो. तर भक्ती ज्ञानाला नम्र बनवते. भक्ती वाचून ज्ञान व ज्ञाना वाचून कर्मही अपूर्ण आहे. आणि गोपींची भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती होती आणि ही सगळी मंडळी असाधारण भक्त होती. म्हणजे उद्धव ही असाधारण भक्त आणि गोकुळातली नंद, यशोदा आणि बाकीची सगळी मंडळी ही असाधारण भक्त. मग यांची काळजी भगवंत करतायत आणि म्हणून ते उद्धवाला आपला पितांबर, आपली वैजयंतीमाला देऊन गोकुळामध्ये धाडतायत. आणि तिथलं गोपींच्या मनातलं प्रेम, त्यांची आर्तता आणि त्यांचा सत्संग लाभावा हीच फार मोठी इच्छा, हाच फार मोठा विचार मनामध्ये ठेवून भगवंतांनी उद्धवांना गोकुळात धाडलं आणि दोघांचाही गोपींचा सत्संग उद्धवाला घडवला. कदाचित उद्धवाचा जो अहंकार होता, जो अभिमान होता, तो त्याने दूर केला. आता पंत कवी मोरेश्वर बघा, पंतकवी मोरेश्वरांचा अगदी अल्पसंग घडला आणि शाहीर राम जोशींचं आयुष्यच बदललं. कविराज चमकला हीर इतर शाहीर काजवे, असा स्वतःचा अभिमानानं उल्लेख करणारे कविराय राम जोशी हे ब्राह्मण कुळातले, पण तमाशा कलावंतांच्या आहारी गेलेले, कलगीतुऱ्यात रमलेले. घरातले धार्मिक आध्यात्मिक संस्कार होते
संस्कृत वातावरण, शास्त्रे, पुराणे यांचा अभ्यासही झाला होता. व्यासंग, व्युत्पन्नता आणि कवित्वाचा उत्तम मेळ जमलेला. काही काळ उत्तम कीर्तनकार म्हणून त्यांनी महाराष्ट्रात प्रसिद्धीही मिळवलेली होती. अगदी शंकराचार्यांना सुद्धा आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणाने, काव्यरचनेने त्यांनी संतुष्ट केले होते. पण ओढा मात्र तमाशाकडे होता. हा शीघ्र कवी कलगीतुऱ्यात, लावण्या रचण्यात रमला. अगदी पेशवे दरबारात सुद्धा नावलौकिक मिळाला. बया आणि चिमा या 2 कलावंतिणी त्या तमाशामध्ये होत्या. सगळेच दिवस सारखे नसतात हे खरं. राम जोशींच्या तमाशाला अगदी विपन्नावस्था आली. बया आजारी पडली. साथीदार सोडून निघून गेले. त्यावेळेला शाहीर बारामतीमध्ये होते. पेशव्यांचे सावकार बाबाजी नाईक यांच्याकडे बारामतीला मोरोपंतांना राजाश्रय होता. मोरोपंतांनी राम जोशींची 2 वैराग्यपर कवनं ऐकली. त्यांनी ते प्रभावित झाले आणि त्यांनी राम जोशींचा सन्मान केला, कौतुक केलं. त्यांना कवी प्रवर ही पदवीही दिली आणि त्यामुळे शाहीर राम जोशी आयुष्यामध्ये परत उभे राहिले. त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. संत संगतीचा परिणाम. याच तमाशात चिमा नावाची एक नायिकीण होती. तिच्याकडे गुलबी नावाची एक कुत्री होती. त्या गुलबीसह चिमा शंकर महाराजांच्या दर्शनाला गेली. शंकर महाराजांनी गुलबीला जवळ बोलवलं आणि चिमाला सांगितलं, ही सर्वसाधारण कुत्री नाही आहे, हे काम वेगळं आहे. गुलबी महाराजांच्या समोर आली. तिनं महाराजांना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि ती मुक्त झाली. अर्थात मग चिमानेही हट्ट धरला की माझ्या कुत्रीचा उद्धार केलात, आता माझाही उद्धार करा. तिलाही अनुग्रह मिळाला. शंकर गीता पोथी आहे ना, त्यातल्या 16व्या अध्यायामध्ये हा उल्लेख येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी सज्जन संगतीचं महत्त्वच अधोरेखित करतात. अभ्यास झाला, परिक्रमा झाली, सत्संग अधिक संत संगतीमुळे इतकं सगळं घडत आहे. आता काय झालं आहे, तर मनाचं भटकणं कमी झालं आहे. अधिकाधिक आत वळायला लागलं आहे. आता आणखीन काय हवं. म्हणूनच माझी ये निजभक्तीचे सार, भक्त पावे जे साचार, त्याचे सर्वही व्यापार, मदाकार होऊन ठाकती, हाच प्रत्यय ठाई ठाई येतो आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.